वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरुं श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरुं मूकं करोति वाचालं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दं। काल आपण 11व्या अध्यायातल्या 5व्या श्लोकात आलेलो. हा 5वा श्लोक हा 11व्या अध्यायातला भगवंताचा पहिला श्लोक आहे. 4थ्या श्लोकापर्यंत आपण पाहिलं की अर्जुनाने की ज्याला आता श्रीकृष्णांचं ईश्वरत्व लक्षात आलेलं आहे, त्याचा मोह दूर झालाय, तो मोह दूर झालेला तो कबूल करतोय आणि ईश्वरत्व कळल्यामुळे सत्यत्व त्याचं थोडस कमी होऊन थोडासा संकोच आलेला आहे. त्यामुळे त्यांनी मला हे रूप पाहायची इच्छा आहे असं सांगून त्याला विनंती करतोय की आपल्याला शक्य असेल तर हे रूप शक्य वाटत बनण्याचं यदि त्यात शक्य म्हणजे आपल्याला शक्य वाटत असेल तर ते मला रूप पाहण्याची इच्छा आहे असं तो म्हणतोय. मला रूप पाहायची इच्छा आहे सांगताना तो कमलनयन असं त्यांचा उल्लेख कमलपत्राक्ष असा उल्लेख करतोय. म्हणजे कुठेतरी त्याची अपेक्षा हे चतुर्भुज रूप जर इतकं मोहक आहे तर विश्वव्यापक जर ते असं मोहक रूप झालं तर तो किती आनंद असेल अशी त्याची अपेक्षा आहे. पण वास्तविक त्याला दिसलेलं रूप त्याच्यात बऱ्याच भयंकर गोष्टीही तो पुढे पाहणार आहे, ते येईलच पुढे. पण अर्जुनाने विनंती केल्यावर भगवंताचं आपण म्हणतो भक्तवत्सल भक्त अभिमानी असं आपण म्हणतो, तेव्हा ते काय आहे ते इथे दिसतं. अर्जुनाची दृष्टी दिव्य झालेली नाहीये, तो अजून त्या अवस्थेला पोचलेला नाहीये की जी दृष्टी वेदव्यासांना आहे, वेदव्यासांनी संजयाला दिलेली आहे, ती दृष्टी अजून अर्जुनाकडे नाहीये. म्हणजे का नाहीये? कारण साधनेत एका अवस्थेच्या पुढे ती आपोआपच प्राप्त होणार आहे. ती आपोआप प्राप्त झालेली नाहीये या अर्थी त्या जन्मात त्या कंडिशनमध्ये अर्जुनाची ती अवस्था अजून आलेली नाहीये. पण भगवंताचं प्रेम आहे की ते अर्जुनाने विनंती केल्याबरोबर लगेच आता इथे भगवान म्हणू शकले असते की नाही तुझं प्रारब्ध आहे बाबा, तुझी कर्म अशी आहेत की ती कर्म सुधार, शुद्ध बुद्धी झाली की आपोआपच ईश्वराचा साक्षात्कार होईल, माझं सच्चिदानंद रूप तुला सगळीकडे अनुभवाला येईल असं म्हणू शकले असते भगवान. आणि तसं म्हटलं तरी ते चुकीचं नव्हतं, कारण तोच तर सगळा जो धर्म आहे, रूल आहे. धर्म म्हणजे काय, या जगाचा रूल आहे, तो तसाच चालणार आहे. पण उद्धार होण्याची जी शक्यता आहे प्रत्येक जीवाचे, ती ह्याच्यातच आहे की भगवान दयाळू आहेत आणि प्रेम आहे त्यांना, आणि त्यांचीच इच्छा आहे की आपण सर्वांनी त्यांच्यापर्यंत पोचावं, कारण अनेक रूपांनी स्वतःला जाणून घेण्याचा संकल्प हा त्यांचाच आहे. तर भगवान इथे म्हणतायत, श्री भगवानुवाच पश्य मे पार्थरूपाणि शतशोथ सहस्रशः नानाविधानि दिव्यानि नानावर्णाकृतीनि च. भगवान म्हणायला लागले, बघ पार्था, पश्य मे, बघ पार्था, मे म्हणजे मला, माझे, माझी रूपाणी शतशोथ सहस्रशः, म्हणजे शतशः सहस्रशः अशी नाना प्रकारची, नानाविधानी म्हणजे नानाविध अशी, आणि दिव्य अशी, नाना वर्णाकृती, वेगवेगळ्या वर्ण आणि वेगवेगळ्या आकृती असलेली रूप माझी पहा. शतशः सहस्रशः म्हणजे अनंतच रूप आहेत ती. बऱ्याच वेळेस आपण म्हणतो ना हजारो लोक, तेव्हा हजार असा व्यवहार नसतो, ते असंख्यासाठी आपण हजारो म्हणतो. तसं सहस्रशः म्हणजे माझी अनंत रूप तू पहा, असं ते भगवान म्हणतात. आणि अनंत रूपात काय काय पहा, तर 6व्या श्लोकात भगवान सांगतायत,
पश्यादित्यान् वसून् रुद्रान् अश्विनो मरुतस्तथा बहुन्यदृष्टपूर्वाणि पश्याश्चर्याणि भारत. हा, आता 5व्या श्लोकात ते पश्चिमे पार्थ रूपाणी म्हणजे तिकडे अर्जुनाने जरी त्याची ईश्वराच्या ऐश्वर्यामुळे सख्यभाव किंवा मध्येच बंद झालं, क्षमस्व. तर अर्जुनाने जरी तो त्याचा सख्यभाव आहे तो त्याला ठेवता आला नसला तरी भगवंतानी सख्यभाव सोडलेला नाहीये. जरी अर्जुन गोंधळात आहे, जरी कसाही असला तरी भगवंतासाठी तो त्यांचा भाऊ पण आहे आणि मित्र आणि सखा आहे. तर ते जाणून देण्यासाठी आणि अर्जुनाला हे निर्गुण निराकार किंवा विश्वरूपाने जे अव्यक्त व्यक्तात येणारे ते जरी व्यापक रूप असलं तरी मी तुझ्या जवळचा आहे हे सांगण्यासाठी आधीच्या श्लोकात पश्चिमे पार्थ म्हटलेलं आहे. म्हणजेच पृथ्वीचा मुलगा म्हणजे माझा आतेभाऊ तू आहेस आणि मित्र अशा याने पण तो पार्थ असा हाक मारतोय त्याला. आणि आता 6व्या श्लोकात त्याला भारत हाक मारले म्हणजे मी तुझा मित्र आहे हे जाणून दिलं आणि तूही श्रेष्ठ आहेत कारण भारत म्हणजे भरतवंशी तू अर्जुन आहेत आणि सगळ्या भरतवंशाला तू रिप्रेझेंट करतोयस म्हणजे त्याच्यातला शिरोमणी तू आहेस अशा दृष्टीने भगवान त्याच्याशी बोलतात. आणि 10व्या अध्यायातही त्यांनी त्याला आधी सांगितलेलंच आहे की पांडवांमध्ये मी अर्जुन आहे तू स्वतः म्हणजे हा माझं रूप आहे हे यांनी त्यांनी आधीही जवळीक दाखवलेलीच आहे. तर आता भगवान म्हणतायत की पश्चादित्यान वसून रुद्रान अश्विनो मरुतस्तथा देवांचे वेगवेगळ्या श्रेणी किंवा वेगवेगळे विभाग आहेत. तर त्या विभागात ते सगळे आता भगवंतांनी दाखवायला सुरुवात केलेले आहे की पश्य आदित्यान, आदित्य म्हणजे 12 आदित्य, आदितीची जी पहिली 12 मुलं जी आहेत त्यांना 12 आदित्य म्हणतात. त्याच्यातला सर्वात मोठा जो आहे तो ते सूर्यदेव आहेत म्हणून त्यांना नुसतं आदित्य म्हटल्यावर आपण सूर्य असा अर्थ घेतो पण खरे 12 आदित्य आहेत. त्या 12 आदित्यांमध्ये इंद्रही आला आणि भगवान वामन रूपानेही स्वतः आलेले आहेत. त्याच्यानंतर वसु, अष्टवसु झाले, रुद्रान 11 रुद्र झाले, अश्विनव अश्विनव म्हटल्यावर औ हा प्रत्यय हा मराठीमध्ये आपण एकवचन अनेकवचन म्हणतो तर संस्कृतमध्ये एकवचन द्विवचन आणि अनेक वचन आहे. आपल्यापैकी ज्यांनी संस्कृतचा अभ्यास केलाय रामाचं रामव प्रत्यय बघितले असतील तर म्हणजे एक वचन आणि द्विवचन आणि बहुवचन असे 3 प्रकार त्यात येतात. मीटिंग थांबली. काहीतरी मध्ये इंटरनेटचा गोंधळ होतोय तर मी काय सांगत होतो की संस्कृतमध्ये एकवचन द्विवचन आणि अनेक वचन येतं. औ हा प्रत्यय द्विवचनाला लागतो त्यामुळे अश्विनव म्हणजे 2 अश्विन, अश्विनी कुमार. अश्विनी कुमार हे जुळे आहेत. हे भगवान सूर्यनारायणाची मुलं आहेत अश्विनी कुमार. तर 11 रुद्र म्हणजे 12 आदित्य झाले प्लस 8 वसु 20 झाले. 11 रुद्र म्हणजे 31 झाले आणि 2 अश्विनी कुमार असे 33 वेगवेगळ्या देवांच्या कोटी, अशा 33 वेगवेगळ्या कोटी देवांच्या त्यात दिसत आहेत त्यांना. त्याच्यानंतर त्याच्याही शिवाय 49 मरुदगण. आता हे मरुदगण जे आहेत
अ, ते खरं तर दितीची मुलं आहेत. म्हणजे खरं तर त्यांना दितीची मुलं म्हणून ते दैत्य खरे असले, तरी त्यांना देवात गणलं गेलं आहे. आणि त्याची एक गोष्ट आहे, आता विस्तार जास्त करत नाही, एक थोडक्यात जाणून घेण्यासाठी म्हणून सांगतो, की अ, इंद्राचा नाश करावा म्हणून दितीने तप केलेलं आहे आणि त्यावेळी अ, कश्यप पती जे कश्यप त्यांच्याकडेच ते म्हणते, की मला इंद्राचा नाश करणारी मुलं मुल संतान व्हायला हवे. तर ते म्हणतात, "तू अमुक-अमुक अनुष्ठान कर." पण त्या अनुष्ठानात काही गडबड झाली, तर ते इंद्राचा नाश न करता उलट त्याचे मित्र होतील. अ, तुझी संतान हे त्याचे मित्र होईल असं सांगतात. तर ते सगळे व्रताचे नियमात संध्याकाळी झोपू नये हा एक नियम असतो आणि एकदा संध्याकाळी अ, अ, या दितीला डोळा लागतो. आता दिती जेव्हा ही तपश्चर्या करायला लागते, तेव्हा इंद्राला चाहूल लागते, की ही आपली सावत्री आई जी आहे, ती आपल्याला आपला नाश करण्याकरता संतान उत्पत्ती करणार आहे. तर म्हणून तो रूप पालटून तिचा विश्वास संपादन करून तिचा सेवक किंवा शिष्य कश्यपांच्या अशा दृष्टीने तो तिकडे राहतो आणि तो संधी पाहत असतो, की हा गर्भ आपण हिचं म्हणजे चान्स मिळाला तर ते गर्भाचा आपण नाश करून टाकू. तर एका संध्याकाळी तिला डुलका लागतो. तिने तिचा नियम तुटला जातो, की दिवसा झोपू नये वगैरे हे नियम असतात त्यातला. आणि तो डुलका लागलेला असताना इंद्र त्या गर्भाचे गर्भाच्या आत शिरून गर्भाचे 7 तुकडे करतो. तर ते 7 तुकडेही जिवंतच दिसतात त्याला. म्हणून परत प्रत्येक तुकड्याचे 7 तुकडे असे 49 तुकडे होतात, तरी ते जिवंत राहतात. आणि तसेच त्यांची प्रसूती होऊन 49 हे मरुद्गण अ, अ, जन्माला येतात. दितीला लक्षात येतं काहीतरी गडबड झाली आहे. तर तेव्हा अ, ती म्हणते, "हे काय आहे? तू कोण आहेस आणि हे इतके कसे हे झाले?" तर तेव्हा तो इंद्र सांगतो, की "क्षमा करा, मी असा-असा आपला सावत्र मुलगा मला मारण्यासाठी आपण हे करत होतात म्हणून यांचा नाश करण्यासाठी आलो. पण हे मोठे भक्त दिसतात कारण यांचा नाश मीही करू शकलो नाही म्हणजे भगवान नारायण यांची यांच्यावर कृपा आहे. तर मी यांना माझे भाऊ म्हणून मी घेऊन जातो." असे ते ती दिती पण म्हणते, "मला तसंच यांनी सांगितलेलं." आणि अशा प्रकारे ते मरुद्गण या 33 कोटी देवांपेक्षा वेगळे असे त्यांची जरी गणना होतली असली तरी त्यांना ते देवांचे मित्र आहेत. तर ते मरुद्गणही तिथे पहा म्हणजे ते तिथे दिसतायतच परमेश्वराच्या रूपात. म्हणजेच ते परमेश्वराची विभूतीच आहेत, बाकी देवांप्रमाणे. तर त्यांना तू पहा असे भगवान म्हणतायत. आणि तसेच अजून बहुन्यदृष्ट पूर्वाने पुष्कळशी पूर्वी कधीही न पाहिलेली अशी पश्चाश्चर्य आणि भारत अशी आश्चर्य म्हणजे अशी आश्चर्यकारक वेगवेगळी रूपं माझ्यात तू पहा असं ते अर्जुनाला म्हणतात. आता पुढे सांगतात, हे पाहत असताना एक लक्षात घे तू, की काय म्हणतायत 7व्या श्लोकात, इहैकस्थै जगत्कृत्स्नं पश्चाद्य सचराचरम् मम देहे गुडाकेश यच्चान्यद्द्रष्टुमिच्छसि. इह एकस्थं जगत्कृत्स्न. आता एकस्थ, इह एकस्थ म्हणजे इथे, इथे म्हणजे या माझ्या ठिकाणी एकस्थ म्हणजे एकातच स्थित असं पश्चात सचराचर म्हणजे हे सगळं चराचर तुला जे दिसतंय ते माझ्यातच कसं स्थित आहे हे तू पहा. मम देहे गुडाकेश यच्चान्य द्रष्टुम इच्छामी. तसंच माझ्या देहात या इतरही तुला जे काही पाहायची इच्छा असेल ते सगळं पहा. कारण इतर काहीही जे आपण काहीही इमॅजिन करू शकतो. आपल्या मनात एखादी सृष्टी, एखादा जीव, एखादं विचित्र रूप, कशाचीही जी जरी कल्पना आली, तर त्या कल्पनेची सृष्टी
झालेली आहे, तर त्या ईश्वरातच झालेली आहे. त्यामुळे तेही त्याला तुला जे कल्पना जे करता येईल, न येईल सगळं तू माझ्यात पहा, असं भगवान सांगतायत. कारण भगवंताचं रूप आपल्या कल्पनेला व्यापून त्याच्याही पलीकडचं असं रूप आहे, अव्यक्त जे आहे. तर ते विश्वरूपाने व्यक्त झालेलं आहे. अ, पुढे हे म्हणताना याचं ज्ञानेश्वर माऊलींनी खूप छान वर्णन केलेलं, की हे म्हणता-म्हणता त्या प्रेमाच्या भरात भगवान सांगतात तर आहेत, की हे पहा, ते पहा, पाहिजे ते पहा. पण ते म्हणता-म्हणता त्याची अर्जुनाकडे दृष्टी दिली आणि अर्जुनाचा प्रश्नचिन्ह सहित जो चेहरा पाहिला त्यांनी, त्यांनी त्यांच्या लक्षात आलं, की बहुतेक तुला ह्याला काही हे दिसत नाहीये. आणि तेव्हा त्यांचा विचार त्याच्या कपॅसिटीचा म्हणजे त्याच्या तयारीचा विचार तेव्हा मनात आलेला आहे. भगवंताचं वात्सल्य हेच आहे किंवा भक्तवात्सल्याची व्याख्या करताना मागेही आपण पाहिलं आचार्य महाराज म्हणाले, की अ, अ, भक्ताचे दोषही गुण म्हणून दिसतात भगवंताला. जसं आईला पोरांनी सू केली तरी त्याचं कौतुक आहे किंवा लाथ मारली तरी त्याचं कौतुक आहे. तसं भगवंताला आपल्या भक्ताचे अ, दोषेषु गुणत्व बुद्धी म्हणतायत. म्हणजे दोषालाही गुण समजतात भगवान इतकं त्याचं वात्सल्य आहे. पण असं म्हटल्यावर अ, भगवंताला च्या डेफिनेशनला दोष येईल म्हणून तद्दोष अदर्शनम वा अशी दुसरी डेफिनेशनही आचार्यांनी केलेली आहे. म्हणजे किंवा त्याचे दोष त्याला दिसतच नाहीत. तर त्यामुळे अर्जुनाची सी आता भा सच्चिदानंद स्वरूप असणं आणि दिव्य दृष्टी असणं ही स्वाभाविक स्थिती आहे. त्याच्यापासून मायेमुळे आपण खाली आलेलो आहोत. त्यामुळे तो एक दोष आहे. म्हणजे दिव्यदृष्टी मिळाली हा गुण म्हणण्यापेक्षा ती नसणं हा दोष आहे. तर असे काहीही दोष भगवंताच्या नजरेसमोर नाहीयेत कारण त्याचं वात्सल्य हे त्याच्या सर्वज्ञत्वापेक्षाही मोठं आहे. आणि हेच कारण आहे तो सुहृद सर्व भूतानाम आणि भक्ती योगाचा सगळा बेस ह्याच भगवंताच्या भक्तवात्सल्यावर आहे. तर त्यामुळे ते त्याला लक्षात भगवंताला आलेलं आहे, की ह्याला दिसत नाही. तर त्यामुळे आता भगवान 8व्या श्लोकात म्हणतायत, "न तुमां शक्यसे द्रष्टुम अनेनैव स्वचक्षुषा दिव्यं ददामि ते चक्षुः पश्य मे योगमैश्वरम्." दिव्यं ददामि ते चक्षुः पश्य मे योगमैश्वर्यम्. म्हणजे न तु मां शक्यसे द्रष्टुम. मग जर तू मला पाहू शकत जर नसशील, स्वचक्षुषा तुझे जे चक्षु आहेत त्यांनी तू तू मला पाहू शकत नसशील. आता तुझे चक्षु हा व्यवहार का भगवान करतायत? सर्वच चक्षु भगवंताचे आहेत, पण तो अर्जुन जीव अवस्थेत असल्यामुळे हे चक्षु माझे अशी त्याचा जो व्यवहार आहे त्याला अनुसरून भगवान म्हणतायत, की तुझ्या स्वतःच्या डोळ्यांनी मला तू पाहू शकत नसशील, तर दिव्यम ददामी ते चक्षु पश्चिमे योगमैश्वर्यम म्हणून माझे दिव्य चक्षु मी तुला देतो आणि याच्या साह्याने माझं योग ऐश्वर्य आहे तर तू पहा. ते ऐश्वर्य कोणतं? षडैश्वर्य आपण अ, कालच्या ह्याच्यात पाहिलं, की 6 ऐश्वर्य कोणते? त्याच्यात ज्ञान आहे, ऐश्वर्य म्हणजे जनरली जे आपण ऐश्वर्य म्हणतो ते, की प्रॉस्पेरिटी, की सगळेची समृद्धी आहे. त्याच्यानंतर शक्ती, बल, वीर्य आणि तेजयुक्त ईश्वरी स्वरूप असं तेज असे हे 6 ऐश्वर्य आहेत. तर ते तू पहा असं भगवान म्हणतायत. अ, आता हे तर भगवंतानी सांगितलं. अ, आता संजय धृतराष्ट्राला सांगतायत, की कारण आता ह्याच्या पुढे जे आहे ते भगवान सांगत नाहीयेत, ते दाखवतायत. आणि कुठे ना कुठेतरी संजयाची ही योजना ही फक्त धृतराष्ट्राकरता नाहीये. धृतराष्ट्रासारखे जे मायामोहाने आंधळे झालेले आहेत, माझ्यासारखे जीव, त्या जीवांकरताही आहे. त्यामुळे हे संजयांनी सांगितलेले श्लोकही खूप महत्वाचे आहेत. कारण त्या श्लोकामुळे ॲट लीस्ट त्या गोष्टीचं वर्णन कळतंय, की जिथे
भगवान स्वतः निःशब्द आहेत, अर्जुन स्वतः निःशब्द आहेत. तिथे तिथे काय चाललंय हे सांगायला वेदव्यास रूपाने भगवंतांनी सोय करून ठेवले, की ते संजय सांगतायत, की तिथे काय दृश्य दिसतंय. तर संजय म्हणतात आता 9व्या श्लोकात 11व्या अध्यायाच्या संजय उवाच एवमुक्त्वा ततो राजन् महायोगेश्वरो हरिः दर्शयामास पार्थाय परमं रूपमैश्वरम्. एवमुक्ता ततो राजन असं बोलून महाराज ते महायोगेश्वर आणि सर्व हरण करणारे. आता याचा अर्थ बऱ्याच ठिकाणी सर्व पापांचा नाश करणारा म्हणून हरी असं लिहिलंय, पण हरी याचा अर्थ आपलं सर्वस्व हरण करणारा तो हरी आहे. तर सर्वस्व हरण करणारे जे आहेत भगवान, त्यांनी वरील प्रमाणे अर्जुनाला सांगून आपलं ऐश्वर्य रूपम ऐश्वर्यम परमम रूपम ऐश्वर्य परम ऐश्वर्य युक्त किंवा परमरूप म्हणजे सच्चिदानंद रूप, पण ते व्यक्त रूपात ऐश्वर्यासहित असं अर्जुनाला दाखवलं. आता इथे हरीचा आपण बघितला अर्थ, सर्वस्व हरण करणाराच हरी आहे. ज्याला भक्ती करायचे त्यांनी हे जाणलं पाहिजे, की जेव्हा आपण भगवंताकडे अजून हे दे ते दे मागतोय, तर ते कुठेतरी आपण हरीच्या प्राप्तीपासून लांब जातोय. कारण हरीची प्राप्ती होण्यासाठी हरी सर्वात पहिलं काय करतो, तर आपलं सर्वस्व हरण करतो. इतकं की शेवटी जो आपल्याकडे उरलेला अहंकार त्याचंही हरण जेव्हा होतं, तेव्हाच आपण त्याला प्राप्त करून देतो. म्हणून आपण मागेही उदाहरण पाहिलं, रामकृष्ण परमहंस कायम उदाहरण द्यायचे एका भक्ताचं, की तो म्हणतो हा कृष्ण जो आहे, हरी जो आहे, तो खरोखरच चोर आहे, सगळं हरण करणार आहे. इतका चोर आहे की दासोहम दासोहम म्हणताना त्या दाची पण त्यांनी चोरी केली. म्हणजेच काय, सोहम हा अनुभव मला त्यांनी दिला. तर ही कुठेतरी जाणीव संजयाला त्या धृतराष्ट्राला द्यायचे आणि पर्यायाने आपल्याला सगळ्यांना द्यायची, की कितीही काही आपण सकाम भक्ती करा, सकाम भक्तीने सगळं मिळेल, पण शेवटी परमेश्वराला प्राप्त करून घ्यायचं असेल तर कुठे ना कुठेतरी कधी ना कधीतरी आपल्याला मनाची तयारी करून घ्यायला, की हा हरी आहे, हा आपलं काहीच राहून देणार नाही. सगळंच तुझं ही जेव्हा भावना होईल तेव्हाच वासुदेवच सर्वम या अवस्थेत आपण पोचू शकतो. आणि म्हणूनच तुकाराम महाराज म्हणतात, की हेची थोर भक्ती आवडते देवा संकल्पावी माया संसाराची. सगळा संसार हा माझं माझं आहे, हे माझं आहे, ते मला पाहिजे. हे जोपर्यंत आपण सोडत नाही तोपर्यंत भक्ती म्हणता येत नाही, खरी भक्ती म्हणता येत नाही. भगवंताला आपण आवडायचं असेल तर भगवंताचं हरिरूप आहे, त्याला आपलं सगळं हरण करून द्यायचंय, ते हरण करून दिलं पाहिजे. आपण पाहतो काही काही जे आज्ञ लोक आहेत ते भागवतातलं ते वस्त्रहरणाचा प्रसंग आहे, त्याची चेष्टा करतात. हा कसला देव, हे कसले त्याचे धंदे, असे काहीही शब्द वापरतात. आणि आपलेच जे विद्वान म्हणवणारे किंवा काही काही धर्मसंस्थाचे चालवणारी लोकही असंही बोलून जातात. हा एक खेद आहे. आपल्या सनातन संस्कृतीला लाभलेला हा शाप आहे. बाकीचे धर्म ज्यांना काही तेवढा स्ट्रॉंग बेसिस नाही, ती लोक त्या धर्माबद्दल काही म्हणू शकत नाहीत किंवा म्हणत नाहीत, त्याचा आदर ठेवतात. आपलीच लोक आपल्या धर्माबद्दल किंवा आपलं सर्वात श्रेष्ठ जे सच्चिदानंद सद्गुरू जगद्गुरु रूप जे श्रीकृष्णाचे त्याच्याबद्दलही आक्षेप घेतात. पण वस्त्रहरण आहे कशासाठी, तर अष्टपाश सांगितलेले आहेत. जीव हा अष्टपाशात गुंतलेला आहे. मी आणि मम याचे 8 वेगवेगळ्या प्रकारचे पाश आहेत. आता डिटेलमध्ये आपण जात नाही आहोत कारण तो एक मोठा वेगळा विषय होईल. पण त्याच्यात वेगवेगळ्या पाशात सर्वात मोठा जो पाश आहे तो लज्जेचा पाश आहे. तर गोपी ज्या आहेत ते आधीच ज्ञानापर्यंत पोचलेले आहेत, तरीही लज्जेचा जो पाश आहे तोही त्यांचा हरण करायचा होता. म्हणून भगवंतांनी आपणही पाहतो आता
एखादा महात्मा किंवा एखादा अध्यात्माला पुरुष आहे, तो सगळं सहन करेल, पण कोणी त्याच्या स्त्री किंवा पत्नीचे लज्जाहरण करायला गेलं, तर ते सहन नाही करू शकणार. कारण लज्जा हा शेवटचा पाश आहे. आणि तोही भगवंतानी त्या गोपींचा तोडून घेतला, की कित्येकाही मला ईश्वराकडे लपवायचं नाही किंवा ईश्वर सोडून माझ्याकडे माझं असं काहीच नाही, या भावापर्यंत त्या गोपी गेलेल्या आहेत आणि त्या ईश्वर रूपच झालेल्या आहेत. सर्वच गोपी राधा रूप झालेल्या आहेत आणि राधा म्हणजेच कृष्ण आहेत. असं हा विषय खूप मोठा आहे आणि खूप आनंददायी आहे. पुढे कधी आपण भागवत पाहत असू किंवा राज पंचाध्यायी पाहू, तेव्हा आपण तो घेऊ. तर सांगायची गोष्ट अशी, की हरीही सांगितलेलं आहे त्यातनं एक तर आपली तयारी व्हायला पाहिजे याच्याकरता, आणि त्या धृतराष्ट्राला हे कुठेतरी जाणीव करून देतायत, की आता या युद्धात तुझं सर्व हरण होणार आहे. ही तू ईश्वराची कृपा समज, कारण ते हरी आहेत. ते सर्वस्व हरण करून मुक्ती देणारे आहेत, भक्ती देणारे आहेत. तर पराभक्तीची तर प्राप्ती धृतराष्ट्राला होऊ शकली नाही, पण मुक्तीची प्राप्ती झालेली आहे. गीता श्रवणाचं ते फल त्याला मिळालेलं आहे पुढे. तर राजन महायोगेश्वरो हरिही म्हणून उल्लेख संजयाने केला. आणि आता संजय त्या रूपाचं वर्णन करतायत, धृतराष्ट्राला करायला आणि पर्यायाने आपल्याला कळायला. तर संजय पुढे म्हणतायत, 10वा 11वा श्लोक एकत्र घेतोय आपण. अनेक वक्त्र नयनम अनेकाद्भुत दर्शनम अनेक दिव्याभरणं दिव्यानेकोद्यतायुधं दिव्यमालाम्बरधरं दिव्यगन्धानुलेपनं सर्वाश्चर्यमयं देवम् अनंतं विश्वतोमुखम्. आपण मागेही पाहिलं की भगवंताची जी आयुध आहेत तीही दिव्य आहेत. तेही सत्पुरुष म्हणा किंवा महात्मेच आहेत. जसं की शत्रुघ्न आपण म्हणतो, शत्रुघ्न हा अवतार हा सुदर्शन चक्राचा अवतार आहे आणि सुदर्शन चक्र हे ज्ञानाचे प्रतीक आहे. ज्ञानाचे प्रत्यक्ष तो अवतार आहे. त्यामुळे हे सगळे चैतन्यमय दिव्य अशा गोष्टी आहेत. भगवंतानी घातलेले आभरण दिव्य आहेत, त्यांनी घेतलेली आयुध दिव्य आहेत, माला घातलेल्या दिव्य आहेत, गंध लेपन केलेलं ते सगळंच दिव्य आहे. जे भक्त असतात त्यांचा हा अनुभव आहे की जेव्हा भगवान जवळ असतात, दिसत कधी दिसतील, कधी नाही दिसणार, पण त्यांचं अस्तित्व जाणवतं तेव्हा तो तुलसी मालाचा चंदनयुक्त सुगंध जाणवतो. तर त्या रूपाने ते भगवंताची विभूतीच ते चंदनयुक्त तुलसी मालेचा सुगंध असा आहे. तर तसं ह्या रूपात सगळं दिसतं. अनेक वक्त्र नयन म्हणजे अनेक मुख आणि नयन असलेलं. अनेक अद्भुत दर्शनम, त्याच्यात वेगवेगळ्या प्रकारची अद्भुत दर्शनं होत आहेत. काही त्यांना वेगवेगळे प्रदेश दिसत असतील, काही वेगळ्या सृष्टी दिसत असतील. आपण फक्त इमॅजिन करू शकतो. अर्जुनाला ते पाहण्याचं भाग्य मिळालेलं आहे. अनेक दिव्याभरणम, दिव्य अशी आभरणाने युक्त, दिव्यानेकोद्यतायुधम, अनेक अशी आयुध उचलून धरलेले आहेत. असे दिव्य माला आणि अंबर, अंबर म्हणजे वस्त्रधरम. अंबर याचा अर्थ वस्त्र पण आहे आणि अंबर म्हणजे आकाश, म्हणजे आकाश हेही त्याचं वस्त्र आहे. असे वस्त्रे धारण केलेत, म्हणजे एकच आकाश नाही, अनंत कोटी ब्रह्मांड नायकाचे अनंत आकाशे त्या विश्वरूपात आहेत. दिव्यमालांबरधरम अनेक बलधरम दिव्य गंधानुलेपनम, दिव्य गंधाने त्याचे लेप झालेले आहेत. आणि सगळंच आश्चर्यमय आहे. सगळंच पहिल्यांदाच अर्जुन पाहतोय. सगळंच त्याचं आश्चर्यमय आहे. आणि कसा आहे तो? तर तो अनंतम विश्वतो मुखम. अनंतम म्हणजे अंत नाहीये त्याला. विश्वतो मुखम म्हणजे सर्वत्र त्याचं मुख आहे. विराट स्वरूपाचं मुख सर्वत्र आहे, म्हणजे सगळीकडे त्याचं लक्ष आहे.
याचंही आपण पहिल्यांदा 11वा अध्याय घेतानाही हे एक उदाहरण घेतलं होतं की रामचंद्र दंडकारण्यात गेल्यावर सगळी ऋषी मंडळी त्यांना मंडलाकार वेढून बसलेली आहेत आणि सगळ्यांना असं दिसतंय की राम त्यांच्याकडेच मुख करून स्मित करतायत. कोणालाही राम पाठमोरे दिसले नाही असं दिव्य दर्शन त्यांना झालं आणि तेव्हा त्या ज्ञानी ऋषींच्या मनात भक्तीचा उदय होऊन त्यांना असं वाटलं की हा केवळ भक्तीचा आस्वाद घेण्याकरता आपल्याला पुनर्जन्म मिळावा आणि रामानेही त्यांना आश्वासन दिलंय की पुढच्या जन्मात तुम्ही गोपी होऊन याल आणि माझ्या प्रेमाचा पूर्ण आस्वाद तुम्ही घेऊ शकाल. तर असं विश्वतोमुखम म्हणजे सर्वकडून आपल्याला पाहतो जो आहे आणि आपल्याला सर्वकडे दिसतोय असा तो विश्वतोमुखम देवम. अर्जुन अपश्यत, अर्जुन पाहतोय अ, अ, सगळं म्हणजे देवम म्हणजे देव. इथे देव याचा अर्थ एकच देव अशा याने सच्चिदानंद स्वरूप अहम ब्रह्मास्मी मधला ब्रह्म अशा अशा अर्थाने देवम म्हटलेलं आहे. पुढे सांगतायत संजय अर्जुनाला काय आणि हे सगळं अर्जुन पाहतोय असं संजय म्हणतायत. पुढे संजय सांगतायत दिवि सूर्यसहस्रस्य भवेद्युगपदुत्थिता यदि भासदृशी सा स्यात् भासस्तस्य महात्मनः. आता तेजाची कल्पना केली, जसं व्यापकत्वाची कल्पना करताना आकाशापेक्षा मोठं उदाहरण काही आपल्याला देता येत नाही, तसं तेजाचं उदाहरण देताना सूर्यापेक्षा काही मोठं उदाहरण देत नाही. तर असे दिवी सूर्य सहस्रस्य म्हणजे दिवी म्हणजे आकाशात जर सूर्य सहस्रस्य, सहस्र सूर्य म्हणजे अनंत सूर्य, इथे पुन्हा सहस्र शीर्षा सहस्रपादो सारखा सहस्राचा अर्थ अनंत अशा आहे. तर असे अनंत सूर्य भवेत युग पदुत्थिता, भवेत म्हणजे झाले म्हणजे उदय झाले, युगपत म्हणजे एकाच वेळी उत्थिता म्हणजे उदय झाले किंवा वर आले आणि यदिभा सदृशीसा म्हणजे असे जर झाले तर जो भा म्हणजे आभा आपण म्हणतो ना, त्याचा भा म्हणजे प्रकाश, तर जो प्रकाश पडेल तोही तस्य महात्मनः भासस सादृशी स्यात्, म्हणजे त्याचाही प्रकाश कदाचित त्याच्या एवढा होईल की नाही माहित नाही, म्हणजे त्याच्याही पेक्षाही मोठा किंवा तेजस्वी असं ते रूप दिसतंय अर्जुनाला असं संजयजी सांगतायत. आणि पुढे सांगतायत तत्रैक 13वा श्लोक तत्रैकस्थै जगत्कृष्णं प्रविभक्तमनेकथा अनेकधा अपश्यद्देवदेवस्य शरीरे पांडवस्तदा. तत्र एकस्थम, परत त्या एक रूपात सच्चिदानंद रूपातच हे सगळे एकाच वेळी ते सच्चिदानंद रूपाचाही अनुभव संजय घेतायत, अर्जुनही घेतोय आणि त्याच एक सच्चिदानंदत्व न ढळता त्याच्यात हे सगळे रूपही दिसत आहेत. म्हणजे अशा प्रकारे शांतरस आणि अद्भुत रसाचं मिलन इथे झालंय माऊलींच्या सांगण्याप्रमाणे. आणि इथे पांडव म्हणून पांडव म्हणून उल्लेख करतायत याचा, म्हणजे हे कुठेतरी धृतराष्ट्राला एक इनडायरेक्टली काय म्हणतात त्याला, त्याची चांगल्या शब्दात लायकी दाखवणं ही आहे की हे जे दर्शन होते ते कोणाला होते, पांडवाला होत आहे. म्हणजे पंडुपुत्रांच्या इथे ही जी आहे ती तुझ्या पुत्रांच्या इथे नाही आणि त्यांना पांडव म्हणतोय, म्हणजे त्याचं पुण्य पांडव पंडूपासूनचे पांडव म्हणतोय, पण तेच तुझ्या म्हणजे धार्तराष्ट्र जे आहेत त्यांच्याकडे नाही, ही कुठेतरी तुझी जबाबदारी आहे ह्याची ही जाणीव संजय तिथे करून देत आहेत. तर इथे म्हणतात अपश्य देव देवस्य शरीरे पांडवस्तथा,
तत्रैकस्थं जगत्कृष्णं प्रविभक्तम् अनेकदा म्हणजे त्यावेळी अर्जुनाने वेगळ्या अनेकदा म्हणजे विविध अशा बरेच प्रकारात विभागलेले जग तत्र कस्थ त्या श्रीकृष्णांच्या त्या विश्वरूपात एकत्र आलेले पाहिले. म्हणजे एकाच वेळी त्या विश्वरूप एकसंध सच्चिदानंद रूपाचाही अनुभव आहे आणि तिथे ही सगळी रूप झालेली ही पाहिली. आणि मग काय झालं तर 14व्या श्लोकात संजय वर्णन करतायत. ततस्स विश्वयाविष्टो हृष्टरोमा धनञ्जयः प्रणम्य शिरसा देवं कृताञ्जलिरभाषत. ततस्स विस्मयाविष्टः त्यानंतर विस्मयाविष्ट झालेला हृष्टरोमा म्हणजे शरीर पुलकित, रोम सगळे हृष्ट म्हणजे पुलकित रोम सगळे रोमांच उभे राहिलेले. सा धनंजया कोणाचे तर धनंजय ज्यांनी धनंजय म्हणजे शत्रूंचं धन जिंकलेला आपण याचा अर्थ पूर्वीही पाहिलाय. त्याच्याबरोबर तपोधन हेही ज्यांनी जिंकलेलं आहे. ज्ञानधन तपोधन हे ज्यांनी जिंकलेलं असा तो धनंजय असून सुद्धा त्याला ईश्वराच्या स्वरूपाचं परोक्ष ज्ञान होऊन मोह गेलेला असताना सुद्धा हृष्टरोमा झालेला आहे. इतकं ते विस्मयकारक असं स्वरूप आहे आणि विस्मयचकित तो अर्जुन झालेला आहे. आणि काय करतोय तर प्रणम्य शिरसा देवं कृतांजलिरभाषत की विस्मयचकित होऊन तो धनंजय विश्वरूप परमात्म्याला कृतांजली म्हणजे कृत अंजली अशी अंजली करून म्हणजे हात जोडून नमस्कार करून अभाषत म्हणजे बोलतोय. काय बोलतोय अर्जुन ते 15व्या श्लोकात येईल आणि तो आपण उद्या घेऊ कारण 39 मिनिटं झालेले आहेत. आता आपण प्रार्थना घेऊन आज इथेच थांबू. उद्या प्रवासात असल्यामुळे क्लास होणार नाही. आपण परवा परत भेटू 9 वाजता. योगेशं सच्चिदानंदं वासुदेवं व्रजप्रियं धर्मसंस्थापकं वीरं कृष्णं वंदे जगद्गुरुं. श्रीकृष्णं वंदे जगद्गुरुं. श्रीकृष्णं वंदे जगद्गुरुं. जय श्रीकृष्ण सर्वांना.